नमस्कार. तू ही रे माझा मित्र या मालिकेच्या 17 एप्रिलच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की वल्लरीने आता ईश्वरीच्या आईचं सत्य सर्वांसमोर आणलेलं असतं. ते फोटोज सगळे तिने समोर आणलेले असतात. त्यावेळेस आजी, त्यानंतर अंजली ह्या सर्वांना धक्का बसतो. तेव्हा आजी म्हणते, माझ्या सात्विकाच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या बाईच्या मुलीला मी या घरात थांबू देऊ शकत नाहीये. तेव्हा ईश्वरीच्या समोर अंजली येते आणि ती म्हणते, तुझी आई जबाबदार होती माझ्या आईच्या जाण्याला. आता अंजलीला सुद्धा हे सगळं बघून खूप वाईट वाटत असतं. अंजली रडत असते आणि त्याच वेळेस वल्लरीला जे हवं आहे तेच होताना आपल्याला बघायला मिळते. आजी आता ईश्वरीचा हात धरून तिला घराबाहेर काढायची धमकी देत आहे. आजी ईश्वरीला धक्का देते आणि ईश्वरी आता घराबाहेर जायलाच लागणार. तेवढा तिथं समोर अर्णव येतो. अर्णव पडणाऱ्या ईश्वरीला धरतो आणि तो म्हणतो की माझ्या बायकोसोबत असं वागलेलं मला चालणार नाहीये. तेव्हा आजी म्हणते, तुला माहिती का नक्की काय झालंय ते? हे सत्य किती मोठं आहे अर्णव, तू असं कसं वागू शकतोस? त्यावेळेस अर्णव म्हणतो, जे सत्य तुम्हाला आत्ता समजले ना आजी, ते सत्य मला आधीपासूनच माहीत होतं आणि मला माहिती आहे की यामध्ये ईश्वरीच्या आईची काहीही चूक नाहीये. तर माझी बायको हे घर सोडून जाणार नाही. आता अर्णवने ईश्वरीच्या आईची सत्याची बाजू घेतलेली आपल्याला बघायला मिळतं. अखेर इतके दिवस ईश्वरीवरती चिडलेला अर्णव तो सुद्धा आज अख्ख्या घरादाराच्या खानदानाच्या विरुद्ध उभा राहिला आहे. कारण अर्णवला समजलं आहे की नक्की चूक कोणाची आहे आणि चूक कोणाची नाहीये. ईश्वरीला शिक्षा होण्यापासून अर्णवने चांगलंच वाचवलेलं बघायला मिळतं. त्याचबरोबर अख्ख्या सगळ्या घरातल्या लोकांच्या मनात जो गैरसमज निर्माण झाला आहे तो सुद्धा अर्णव दूर करताना आपल्याला बघायला मिळतो. अर्णव आता ईश्वरीला म्हणतो की ईश्वरीची यामध्ये काही चूक नाहीये, ना ईश्वरीची आईची चूक होती. मी हे सगळं पुराव्यानिशी सिद्ध करू शकतो. आता अर्णव असं म्हणल्यानंतर आजीला असं वाटतं की पुराव्यानिशी सिद्ध करणार नक्की काय पुरावा आहे तुझ्याकडे? आता अर्णव म्हणतो, माझ्याकडे खूप असा भरगस्त भक्कम पुरावा आहे. आता अर्णवकडे कुठला असा पुरावा आहे की ज्यामुळे ईश्वरीची आई निर्दोष आहे हे सर्वांना कळून जाईल. हे पाहण्यासाठी बघायला विसरू नका. तू ही रे माझा मित्र आणि आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. थँक्यू.